आश्वी तालुका खुंटेफळ येथील लोकमान्य विद्यालयात तब्बल 33 वर्षांनंतर पुन्हा एकदा 10वीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली। 1991 ते 92 या वर्षात लोकमान्य विद्यालयातील 10वीचे शिक्षण घेतलेल्या आणि सध्या आपापल्या व्यवसायात तसेच नोकरीनिमित्त वेगवेगळे स्थिरावलेले वर्गमित्र आणि मैत्रिणींचा स्नेह मेळावा रविवार दिनांक 20 जुलै 2025 रोजी खुंटेफळ येथील लोकमान्य विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। एकाच वर्गात शिक्षण घेतलेल्या आणि गेले 33 वर्ष दुरावलेल्या सख्या सवंगड्यांना आणि गुरुजनांना एकत्रित आणण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। सर्व गुरुजनांना यावेळी निमंत्रित करण्यात आले होते। वाजत गाजत त्यांचे स्वागत करण्यात आले आणि गुरुजनांचा आशीर्वाद घेत माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वजण शालेय जीवनातील विस्मृतींच्या पडद्याआड केलेल्या आठवणींच्या विश्वात जमले। धकाधकीच्या जीवनात एक दिवस वर्गमित्रांच्या आणि गुरुजनांच्या सहवासात आनंदाने आणि उत्साहाने सेलिब्रेट करण्यात आले। श्री गुरवे नमः। गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली। गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली। गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला। भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल। भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल। गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल। भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल। संगतीन ओलांडला अवघड घाट। संगतीन ओलांडला अवघड घाट। चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट। तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट। सुख दुःख एकामेका वाटला वाटाला। भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल। भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल।
जगण्याचं भान सोबतीने तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम होणार आहे. गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधान वंदना विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे. त्यांनी आपल्याला चांगल्यापैकी घडवलं आणि आज आपण सर्वजण आपल्या पायावर उभे आहात. अशा व्यक्तींमुळे इथं सर्वच बसलेलं आहे, सर्व वेळ कमी आहे, सर्वांचं नाव घेत नाही, पण आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते आपले सर्वांचे आवडते, ज्यांनी आपल्याला चांगल्यापैकी घडवलं, शाळा मोठी केली असे शिंदे सर हे आज या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर शिंदे सरांच्या अध्यक्षस्थानाला अनुमोदन देत आहे सर्व. इयत्ता 10वी 1991-92 ची बॅच या ठिकाणी जी एकत्र आलेली आहे ते आपला सर्वांनाच माहीत आहे कशामुळे एकत्र आली. तसं पाहता खूप उशीर झाला एकत्र यायला आणि महत्वाचं म्हणजे बरेचसे चेहरे आजही ओळखू येत नाही. कार्यक्रमानंतर या ठिकाणी गुरुवारी असल्यामुळं आपण नंतर एकमेकाची ओळख जुन्या आठवणी याबद्दल बोलू. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व गुरुजन ज्यांनी या संस्थेचा पाया रचला, ही संस्था खूप मोठी केली. या संस्थेचं नाव आजही या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये अगदी आदराने घेतलं जातं असे सर्व आदरणीय घेत नाही. कार्यक्रमाची उद्देश अशी आहे या ठिकाणी वास्तविक कर्तव्य. कार्यक्रमाचं नियोजन तसं बरंच होतं, परंतु वेळ जास्त झाल्यामुळं आपण थोडासा कार्यक्रम आटोपता घेतला. या ठिकाणी काही मान्यवरांचं भाषण होईल. तसं भाषण अगदी यांच्या समोर करणं थोडंसं जिकिरीचंच काम आहे. महामानवाला प्रथमवंदन करतो. शाळेमध्ये कधी भाषण नव्हतं केलं. शिंदे सरांचं नाव घेतलं की शाळेच्या भिंती आणि विद्यार्थी भरपूर कामं करते, हे सर्वांनाच परिचित आहे. त्यांनी आपल्यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करून दिला असे आदरणीय दादा यांना वंदन करतो. त्यानंतर मी सर्वांचं नाव घेत नाही, इथं सर्वच आपले गुरुजन बसलेत. आपल्याला सर्वांनी घडवलं. आत्ता पगारेंनी सांगितलं की खूप मार खाल्ला. पगारे, आपण मार खाल्ल्यामुळंच घडलो
आता मारलं जात नाही शिक्षकांना, म्हणजे सॉरी विद्यार्थ्यांना. आता असं सांगायचं मला की आता शिक्षकांना मारलं जातं, शिक्षकांना मारलं जातं, आता विद्यार्थ्यांना मारलं जात नाही असं मला म्हणायचं होतं, चुकून शब्द आला. असो, आपण सर्वांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे घडवलं. शिंदे सरांचं तर आपल्याला माहीतच आहे, थोडं जरी लेट आलं तर आपले हाताचे बोटं अगदी फुटून निघायचे कधी. आता तरी मुलं बघा, तुम्ही शाळेमध्ये जर आले, आता मुलं 3-3, 4-4, 8-8 दिवस शाळेमध्ये नसतात, पण त्यावेळेस कोणाची ताकद नव्हती की शाळा बुडावी. कारण सांगितलं जात नव्हतं माझं हे झालं, माझं ते झालं, असं काही होत नव्हतं. असो, आज सर्वच आपण खूप चांगल्या याला सेटलमेंटला आहोत. आपण प्रथम सर्व परिचय करून द्या. मी कुंडी दत्तात्रय गेनुभाऊ मोरे. मी फारसा हुशार नव्हतो. आमच्या बॅचमध्ये फक्त बाळू डगे सर्वात हुशार होता. मुलगा व्यवसाय करतो. या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ जे आदरणीय आहे, श्रद्धास्थान आहे, ज्यांना जेवढे उपमा द्याव्यात तेवढे कमी आहेत. थोडक्यात सांगतो मी, मराठी कसं शिकावं आणि कसं शिकवावं हे कुणाकडून शिकायचं हे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाहीये. आज ते समोर बसले. अनिल दिनकर ठोके, खुंटेफळ. मी मुंबईला असतो, जसलोक हॉस्पिटलमध्ये कामाला. आणि सरांना सगळ्यांना नमस्कार. थोरवे, सोलापूरवाडी. माझा व्यवसाय 2 गाड्या आहेत, 2 ट्रक चालू, एक चालतो, एक ड्रायव्हर होतो. आणि माझा मुलगा आयसीआय बँकमध्ये असल्यामुळं आम्हाला जरा उभारी घेतली. काय तर आमचा आणि माझा कार्यक्रम कॅन्सल होणार होता. ती हलवून जाते म्हणजे डबल आणा, काही कंपनी आहे पण ती शब्द गेली ती पूर्ण करा. असं ही झालेलं आहे. त्याच्यामुळं जेवढे कार्यक्रम आलेत आपले, विलास ठाकरे असतील, विलास ठाकरेंनी फुल कार्य केले. प्रत्येकाच्या घरी जाऊन तर प्रत्येकाच्या घरी गेले, पण कुंभेफळचे बरेच आले नाही. त्याच्यामुळं कुंभेकर घरांचा जरा थोडा राग डोक्यात आहे. पुढच्या वेळेस काय करतात तुम्ही आणि हातोळून तर कुणी आलंच नाही. 500 फोन केले असते हातोळून काढलं 500. फोन उचलेत होते. काय त्यांना लोड होता, काय 2000चा काय मला मिळत जाणार. त्यांना इथपर्यंत या. शेवट आमचे काही तर म्हणले, बोलू असा मेसेज टाक की पैसे नका देऊ पण कार्यक्रमाला या. आणि मग असं चुकीचं वाटेल असं मेसेज नको. पक्षी मी याला सांगतो, लेडीज 100% येणार आहेत. पुरुष आपल्या मुलांनी बी 100% कार्यक्रमाला या. मी 2 दिवसापासून मी मेसेज टाकले, पैशाचा मेसेज सोडून दिला. पैशाचा मेसेज सोडून दिला. चला, आनंद थोरवेश्वर यांचं पहिल्यापासून योगदान आहे. आनंद थोरवेश्वरने चांगली वळी दिली. आमचे गोवर्धन नाना असतील, सलीम पठाण, आजबे कैलास आजबे यांनी सगळं आम्ही फुलते फलते मनीषा आजच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शिंदे सर, राम मामा, आपले काकडे सर, आणलेले सर्व माझ्या मित्रांनो मैत्रिणींनो. या अगोदर मी 7वी पास झालो आणि 7वी पास झाल्याच्या नंतर 8वी मध्ये आलो. आणि 8वी मध्ये आल्याच्या नंतर एक 2-3 महिने मी येऊन जाऊन केली. जिद्द आणि चिकाटी काय असती त्यावेळेस माझ्या स्मरणात दिलं. त्याच्यानंतर 17 नंबरनी मी फॉर्म भरला. 17 नंबरची मान्यता आली आणि मला असं वाटतं की 17 नंबरचा पहिला विद्यार्थी मीच असेल त्या शाळेमध्ये. काय त्याच्यानंतर आदरणीय सरांनी ज्यावेळी वेळेस 10वीच्या टायमाला, परीक्षेच्या टायमाला मला मी शहाजोपानी पर्यंत आलो. सगळ्याच्या पुढं, सगळ्याला मागत होतं. शिंदे सर होते. शिंदे सरने कुठून मला बघितलं आणि जे छपाटा मारला त्यांनी परत गेट वाटत मी काही परत आलो नाही. जी परीक्षाला येता वेळेस ना गेट वाटत मी केव्हाच आलो नाही. पुढे मारून येत नाही. माझं नाव ऋषी मुंबई सध्या नगरला आहे. पण 2 मुलं मुलगी आहे. 2 मुलं समजा माझी सांगते की गाड्या व्यवसाय करतो नाही का शाळेच्या, तेव्हा आणायचे नाही मुलाला हे करतो. दुसरा मुलगा तेच करतो. तिसऱ्याला तिकडे चांगलं. एक मुलगी तिचं लग्न केलं की तिच्या घरी सुखानी आहे. एवढं बोलून माझं थांबतो. नगरला तिचा खडी आहे आता
आणि तिसरा मुलगा आहे SYBSc कम्प्युटर सायन्स. आणि एवढे बोलू माझे. नगर सर्व्हिसला आहे कंपनी. मोठी मुलगी आहे, छोटा मुलगा आहे. मुलगी PW मध्ये सर्व्हिस लागली आणि मुलगा हॉटेलमध्ये कोर्स केला आहे. नगरात चालले जरा हॉटेल टाकून द्यायचं. मला जास्त बोलताच नाही सर, एखादं नगमा दिवस करतो थोडा. आले किती गेले किती मिळून मेंबर, आले किती गेले किती मिळून मेंबर. गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला 1 नंबर. गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला 1 नंबर. योगानं योग आला, अहो योगानं योग आला. सरांची नामची 33 वर्षांनी भेट झाली. आनंद वाटना गगनात. गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला 1 नंबर. गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला 1 नंबर. मी घरीच गृहिणी आहे, पण माझे मिस्टर शिक्षक होते, ते रिटायर झाले आहेत. आणि सगळ्या शिक्षकांचं मी अभिनंदन करते. त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलं, घडवलं. पण मी काही केलं नाही. मी माझं शिक्षण BA BPED झालं होतं, परंतु कुठं काही झालं नाही म्हणून मी घरी. आदरणीय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, खरंच आज एवढा आनंद झालाय गगनात मावेना आणि मनात पण मावेना. तर आम्ही खूप दिवसापासून या कार्यक्रमाचे नियोजन करीत होतो आणि खरंच सर्व श्रेय मी त्या परमेश्वराला देते. तर आणि त्याच्यासोबत आणखी पण भरपूर मुलांनी त्याला खूप सहकार्य केलं सगळ्याचे नंबर मिळवून देण्यासाठी. आणि म्हणजे मी तशी खूप घाबरत नाही, पण इथं शिक्षक लोक असताना, सर्व पूज्य गुरुजन वर्ग असताना आणि खूप करून शिंदे सरांची खूपच भीती वाटते. आणि शेख सर सुद्धा खूप चांगली हिंदी शिकवायचे आणि गुरसळे सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि रसाळ मॅडमनी पण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि पडोळे सर सगळ्याची त्याची भीती नकोची. पडोळे सरचं ताल म्हणलं का डोक्याच्या वरूनच आहे. आणि वाईट सर पण खूप मारायचे. वाईट सर आले का ते लय टेन्शन यायचं. सायन्स शिकवायला खूप लय बेकार नको वाटायचं. खूप छान असं शिक्षण आम्हाला या शिक्षक लोकांनी दिलं आणि खरंच मी माझ्या जीवनात खूप घडले आणि यांच्यामुळं मी माझं शिक्षण पुढचं BA BPED केलेलं आहे. आणि मी टीचर पण होते, पण टेम्पररी असल्यामुळे मी ते सोडून दिलं आणि आता मी घरीच आहे. परंतु मी सरपंच होते 5 वर्ष आणि मी लोकसभा लढवली, मी विधानसभा लढवली. माझे मिस्टर आहेत तिथं. आम्ही राजकीय क्षेत्रातून पुढे जात आहोत आणि आता सध्या पण ते वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहेत. आणि प्रकाश आंबेडकर गुरुवर्यांना प्रथमतः नमस्कार. सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी मायावंशी सुरवसे, माझे गाव कुंडी, माझं सासर मांडवा. माझं लग्न शाळेत असताना झालं होतं 1991लाच. हो, मी त्यानंतर 3 महिने शाळेत येऊन 10वीचे पेपर दिले. माझे मिस्टर आर्मीमध्ये होते, आता ते रिटायर आहेत. 28 वर्ष सर्व्हिस केली त्यांनी, चांगल्या पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. मला 2 मुली आहेत. माझ्या दोन्ही मुलींची इंजिनिअरिंग झाली आहे. एका मुलीचं लग्न झालं, तिला एक बाळ आहे. एक मुलगी माझी बँगलोरला असते, IT सॉफ्टवेअर डेव्हलपरमध्ये ती काम करते. माझा मुलगा धानोऱ्याला असते. धानोरा माझं सासर आहे. मला 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे, बारका मुलगा B फार्मसी झालेला आहे. मी सध्या घरीच आहे, टेलरिंगचं काम करते. नमस्कार. शिक्षकांना वंदन करते, सर्व मित्रमैत्रिणींना वंदन करते आणि माझा परिचय देते. त्यांना हरिचंद्र जंजिरे, राहणार कुंभेफार. आणि मला एक मुलगा आहे, BSc MSc झालेला आहे आणि मंगळातीकमध्ये सर्व्हिस करतो. एक मुलगा आहे इंजिनिअरिंग,
2 मुली आहेत. एकीची BSc झाली, एकीची 12वी झालेली. बस एवढंच. माझे मिस्टर मुंबई महानगरपालिकेमध्ये होते, ते आता रिटायर झाले. तर माझा एक मुलगा इंजिनियर होता, तो अमेरिकेला होता, तो आता इकडं मुंबईतच स्थायिक झाला आहे. आणि एकच MBA झाले, मुलगी टीचर आहे आणि मी सध्या तरी गृहिणीची. मित्रांनो आणि माझ्या गुरुजनवर्गांनो, प्रथमतः मी तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते आणि माझा परिचय देते. मी आशा गंगाराम भालेराव, माझं गाव कुंडी आणि माझा भाऊ पण ह्या शाळेत शिक्षक आहे सध्या. पण माझा परिचय असा आहे की मला 2 मुली, 1 मुलगा आहे. माझी मुलगी MA B.Ed झालेली आहे, MA झाली आहे, ती सध्या नगरला बँकेत जॉब करते. आणि माझी दुसरी मुलगी BCom झाली आहे आणि माझा मुलगा MSc झालेला आहे. सध्या अजून तो जॉबवर नाही आहे, पण प्रयत्न करतो जॉबसाठी. आणि माझा मी एवढा परिचय सांगते आणि मला खूप आनंद होतो की आज आपले सर्व जुने मित्र बसा आपल्या जागेवर. यानंतर ज्या गुरुजनांनी आपल्याला घडवलं आणि आम्ही सर्व शिक्षक गेट टुगेदरसाठी तुम्ही सर्वांनी फोन करून आम्हाला इथे बोलवलेलं आहे. सुमारे 30 ते 32 वर्ष झाले असतील. 33 वर्षानंतर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एकत्रित पाहून तर खरंच खूप आनंद झालेला आहे. मनातून खूप बरं वाटतंय. शाळेत असताना 10वीची बॅच सोडून गेल्यानंतर काही विद्यार्थ्यांना आजच पाहतोय, त्याच्यामुळे त्यांचे चेहरे थोडे ओळखायला थोडा आवड होते. या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शिंदे सर, त्या कालावधीतले सर्व स्टाफ आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी. अगोदर जे 2 मेळावे झाले त्या मेळाव्यामध्ये आम्हाला एक कळालं, कारण त्यांनी सांगितलं की काही ठराविक विद्यार्थी माझ्या संपर्कात, कृष्णा असेल, आनंद असेल, परमेश्वर असेल, आपले बाळासाहेब असतील, हे नेहमी संपर्क, आपले हनुमान असतील, सगळ्यांची भेट अधूनमधून होती. काय चाललंय देवाणघेवाण होती. परंतु थोडंसं एक आत्मसमाधान वाटतं आपल्याला. तरीही त्यातून ज्यांनी सांगितलं की आम्ही असं आहे, आम्हाला इतके मुलं येतं, इतके शिकलेत, तितके शिकलेत, आम्ही काय करतो. तर दादा यायचे असतील गाय सोलापूरवाडीहून यायचे आणि असे चालायचे. बोलून घेऊन कधी येत नव्हतं. त्यांची संस्था त्यांची पण आले. काय झालं बरं ऐकू येईल त्यांना पुस्तक. पोरच म्हणले ते कवा आम्ही निम्म्या वयातले झालो तरी काय झालं पोरांनो, पोरच आहेत तुम्ही. पोरांनो मला अजून ताजं वाटतंय की रणसिंग सर या ग्राउंड मध्ये पीटी घेतात. मंगळवारी पीटी व्हायची. हेडमास्टर असा सर वगैरे तिथं उभे असायचे. मी कोणत्या तरी एका लाईनीच्या मागं उभा असायचो आणि रणसिंग सराचं चालायचं 8 7 6 5. अजून आठवतं या ग्राउंड मध्ये. म्हणून तर मी मागच्या पौरांनी जे इथं घेतलं होतं ना गट संमेलन, त्यावेळेला ते म्हणे गाड्यावर घेऊ सर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 30 वर्षानंतर 35 वर्षानंतर भेटलेले तुम्ही सगळे मुलं आणि मुली, मी विद्यार्थी म्हणणार नाही. वाईट कसं वाटतं की 30 वर्षानंतर भेटणाऱ्या या अलौकिक कार्यक्रमामध्ये या शाळेमध्ये सध्या शिकवणारा एकही शिक्षक आणि एकही कर्मचारी उपस्थित नाही. लाज वाटली पाहिजे. या शाळेमध्ये ज्या संस्थेमध्ये आपण अन्न खातो त्या शाळेतल्या एका गौरवास्पद कार्यक्रमात आपण हजर राहत नाही.
सगळे नगरला. मी नेहमी आठवणारे म्हणजे इकडे भेटायला येत असतो. बाळासाहेब माझे मित्र आहेत, 75 वर्षाची आमची मित्र. 4:30 वाजता सगळ्या गाड्या नगरच्या दिशेने धावतात. एखादी गाडी पंक्चर झाली तर दुसरी गाडी थांबत सुद्धा नाही. काय त्यांच्या बापाचं पुढे इतक्या वेगाने. अरे ज्या ताटामध्ये तुम्ही एकत्र येऊन जेवता त्या ताटात खाणाऱ्या माणसाचा थोडाफार विचार करा. असं या कार्यक्रमाचा मला अतिशय आनंद यासाठी वाटतो की आज